गणपती बाप्पाचा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक। आपण ते अनेक विविध प्रकारे करू शकतो। भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या यूट्यूब चॅनलवर आपण आज जरा वेगळे म्हणजेच समोसा, मोदक व पुरणाची दिंड या 2 रेसिपीज बघणार आहोत। माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते आणि रेसिपीला सुरुवात करते। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये कळवा व आपल्या आप्त स्वकीयांना शेअर करा। प्रथम आपण मोदकासाठी लागणारे सारण तयार करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी एक कढई ठेवली आहे गॅसवर। त्याच्यामध्ये आपण एक लहान चमचा तूप टाकणार आहे, साजूक तूप। त्याच्यामध्ये खोबऱ्याचा 1 कप किस घेतला आहे मी, खवणलेलं नारळ घेतलं 1 कप। ते थोडंसं 1-2 मिनिटांसाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। ते परतत असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये खसखस टाकायची आहे। खसखसीने स्वाद खूप छान लागतो, टेस्ट खूप छान लागते आणि खसखस तशी पौष्टिकही असते, म्हणून आपण खसखस टाकून घेणार आहोत। खसखस थोडी आपली परतली गेली की आपण लगेच त्याच्यामध्ये एका कपाला आपण अर्धा कप गूळ घेणार आहोत। गूळ आपल्याला व्यवस्थित विरघळेपर्यंत मंद गॅसवर ठेवायचा आहे। आता आपलं गूळ विरघळला आहे। आपल्याला जास्त वेळ सारण गॅसवर नाही ठेवायचं, नाही तर मग ते परत कडक होतं। म्हणून आता कढई आपली गरम आहे, त्याच्यामध्ये 1-2-4 मिनिटं अजून सारण तसं तयार होईल। त्याच्यामुळे आपण आता हा गॅस बंद करून घेऊ, म्हणजे आपलं बरोबर 2-4 मिनिटांमध्ये व्यवस्थित सारण जसं आपल्याला हवं तसं तयार होईल। सगळ्यात शेवटी आपल्याला जायफळ आणि विलायचीची पूड घालून घ्यायची आहे। आणि परत मिक्स करून घ्यायचं एकदा। आता आपलं हे सारण तयार आहे। हे सारण आपलं गार झालंय। आपण एका वाटीत सारण काढून घेतलं आहे। आपण चपातीची कणिक मळतो त्याच्यापेक्षा जराशी घट्ट आपण अशी कणिक मळून घेतली आहे। त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायची आहे। त्याचा आपण एक गोळा घेणार आहोत आणि तो गोळा आपण लाटून घ्यायचा आहे। पोळपाटावर त्याची घडी न करता एक सरळ सरळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना जास्त पातळही नाही लाटायची आणि जास्त जाडही नाही ठेवायची। आपण पोळी लाटून घेतली आहे। आपल्याला ज्या आकाराचे मोदक हवे असतील, लहान, मीडियम, मोठे, त्या आकाराचे झाकण घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या झाकणाने आपल्याला अशी गोल गोल पारी पाडून घ्यायची आहेत। त्याच्या असे छोटे छोटे आपण मीडियम साईजचे करणार आहोत। हे पारी पाडून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यातली एक पारी हातात घ्यायची आहे। हातामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं आपण सारण भरणार आहोत। आता आपण जरा वेगळ्या प्रकारे मोदक भरून घेऊया। ही आपण गोल पारी हातावर घेतली आहे, त्याच्यामध्ये सारण टाकून घ्यायचं आहे। सारण टाकल्यानंतर आपल्याला ही बाजू अशी दुमडून घ्यायची आहे। ही दुमडून झाल्यानंतर उरलेली बाजू अशी जवळ करून घ्यायची आणि असा त्रिकोणी मोदक, समोसा मोदक आपण म्हणू शकतो याला, अशा प्रकारे आपण आज वेगळ्या शेपचे मोदक करणार आहोत। असेच आपण सर्व मोदक करून घेऊयात। स्टीमरला खाली तूप लावून घेतलंय, त्याच्यामध्ये आपण हे मोदक उकळायला ठेवणार आहोत। एक 10 ते 15 मिनिट उकळून घ्यायचे आहे। अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं गॅसवर, त्याच्यावर आपण आता हे मोदक एक 10 ते 15 मिनिटांसाठी उकळून घेऊयात। आता हे आपले 10 ते 15 मिनिटं झाले आहे। मोदकाला आपले छान वाफ आली आहे। आपण आता हे काढून घेऊ। आपले असे छान मऊ लुसलुशीत मोदक तयार आहे। अगदी झटपट होतात आणि अगदी स्वादिष्ट लागतात। तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। दिसायला असे छान दिसतात। लहान मुलांनाही असे वेगळं शेपचे असल्यामुळे खायला आवडतात।
दिंड करण्यासाठी तर आपण 1 वाटी तयार पुरण घेतलं आहे. हे 1 वाटी तयार आहे पुरण. आणि 1 वाटी कणकेचं आपण चपातीला कणिक कशी मळतो तशी मळून घेतली आहे. थोड्या वेळ 10-15 मिनिटासाठी ठेवली आहे. त्याच्यानंतर एक सारखी कणिक आपल्याला अशी मळून मऊ करून घ्यायची आहे. त्याच्यातला आपण एक गोळा घेणार आहोत छोटा. पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आपल्याला. पुरण कसं तयार करायचं याची सविस्तर रेसिपी मी पुरणाच्या पोळीमध्ये टाकलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात. अगदी सोप्या पद्धतीने पुरण कसं तयार करायचं त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे याच्या अगोदरच. त्याच्यानंतर आपण हे पुरण असं मधोमध टाकून घेणार आहोत. आपल्याला हे असं दुमडून घ्यायचं आहे दोघी बाजूंनी. तसंच आपल्याला हे इकडनं पण दुमडून घ्यायचं आहे. असेच आपण बाकीचे पण दिंड करून घेऊया. तुम्हाला मी अजून एक करून दाखवते. ही पारी लाटताना खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशी आपल्याला लाटायची आहे, कारण हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. अशी मीडियम गोल पुरीच्या आकाराची पुरी एवढी आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पुरण आपल्याला असं भरपूर भरायचं आहे म्हणजे खाताना त्याची चव छान लागते. असं आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. अशा आपण बाकीचे पण तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपण हे दिंड तयार करून घेतले आहे. आता आपण स्टीमर मध्ये ठेवूया वाफवायला. स्टीमर मध्ये वाफवून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं आहे गॅसवर. खाली मी हळदीचे पानं घेतले आहे. तुमच्याकडे नसल्यास केळीचे पण घेऊ शकतात, किंवा तुम्ही खाली पात्राला व्यवस्थित तूप किंवा तेलाचा हात लावून हे त्याच्यावर ठेवायचे आहे, म्हणजे खाली चिटकणार नाही. आपण गॅसवर स्टीमर ठेवलं आहे. पाणी मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला वरचं भांडं त्यावर ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायची आहे. दिंड छान वाफवून झाले आहे. आपण ते काढून घेऊयात. ही पुरणाची दिंड बरेच जण नागपंचमीला पण करतात, पण आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी सुद्धा करू शकतो. ही अतिशय छान लागते. ही गरम गरम दिंड, त्याच्यावर साजूक तूप. अशी वरून छान वाफवून होते आणि आतूनही अशी छान होते ती तयार. आणि त्याच्यानंतर असं गरम गरम तूप घालून आपण ती खाऊ शकतो. ज्याला आवडत असेल त्याने दुधाबरोबर खाल्ली तरी चालते.